प्रस्तावित एमआयडीसीसाठी नागपूरच्या रामटेक तालुक्यातील पटगोवारी गावाची 3000 एकर जमीन अधिग्रहित करायची आहे। मात्र स्थानिकांनी याला विरोध केलाय। आमची सुपीक उत्पन्नाची जमीन आहे। आमच्या जमिनीमध्ये एकरी 20 क्विंटल कापूस पिकतो। गावातील नागरिकांना शेती हेच एकमेव रोजगाराचं माध्यम आहे। त्यामुळे आमची सुपीक जमीन घेण्यापेक्षा रामटेक तालुक्यातीलच जंगलाची पडीक जमीन शासनाने अधिग्रहित करावी अशी मागणी पटगोवारी गावच्या ग्रामस्थांनी स्थानिकांनी केली आहे। ही भूमिका सांगण्यासाठी या गावच्या महिलांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली। काही दिवसाआधी मोजणीला आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी हुसकावून लावलं। काही झालं तरी आम्ही आमची जमीन शासनाला देणार नाही अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे। त्यामुळे शासनाच्या अडचणी वाढल्या आहेत। पटगोवारी गावाच्या नागरिकांवर नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे हे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी जाणून घेतलंय। आम्हाला मेन म्हणजे आमची शेती सुपीक आहे सर, तर आम्हाला आमची जमीन द्यायचीच नाही आहे। आम्हाला एमआयडीसी नाही हवी, आम्हाला आमची शेतीच हवी आहे। आजी माझ्याकडे आहे 25 ते 4 मुलं आहेत, त्याला वाटून दिलं। आमच्या पोटापुरती ठेवली तर हे लोक असे तंग करून राहिले आम्हाला। आम्ही 10 करोड एकट बी देईन तरी आम्ही देऊ शकत नाही। मोजणी आले आमच्या गावाला तर आम्ही मोजणी नाही होऊ दिली। असाच आंदोलन करून 2, 4, 5 लोक आमच्या गावातले बसलो आम्ही बिगर ताईनीनं बिगर पाण्यानं आणि बिगर अन्नानं, पण आम्ही मोजणी शेतात जाऊ दिली नाही। जे लोकांना त्याचं काय म्हणणं होतं? त्याचं म्हणणं होतं की आम्हाला मोजणी करू द्या, तुमच्या शेताची मोजणी करू द्या। आम्ही जबरदस्ती कोणती योजना राबवू देणार नाही। शेतीवरच साहेब आमचं पोट आहे। आमची शेती आम्हालाच पाहिजे। आमच्या शेतीवर आमचं पोट आहे। आमच्या पाठीवर मारेन तरी चालते, पण पोटावर नका मारा। की आम्हाला एमआयडीसी बद्दल कसलीच माहिती गावकऱ्यांना दिली नाही, कुणालाच दिली नाही। आमची जमीन जी आहे की नाही पूर्वीपासून उठीत आहे आणि सुपीक आहे, उपजाऊ डबल फसल देणारी आहे। आमचे गावचे मजूरसुद्धा त्याच्यात रपतात। आमचे शेतकरी बी डबल फसलची शेती आहे आमची। आमचे मुलं बाळं त्याच्यात रपतात। वल्लो पारडीची शेती आहे, चांगली शेती आहे आणि हे शेती आम्ही एमआयडीसीला देत नाही। आम्ही शेतीमध्येच पिकून खाता येऊ ना, आम्हाला कशाला रोजगार हवा आहे? आमची शेतीच आम्हाला हवी आहे ना। शेती राहील तर आम्ही जगू। आम्हाला नको ड्युटी नको काही, आम्हाला फक्त शेती हवी आहे बस। दरम्यान एमआयडीसीसाठी भूसंपादनाची अधिसूचना डिसेंबर 2024 मध्येच निघाली। शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, कुणावरही अन्याय होणार नाही। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असं ते म्हणाले। एमआयडीसी येणार नाही असा भ्रम काँग्रेस पसरवत आहे असं आशिष जयस्वाल यांनी म्हटलंय। प्रकल्प होऊ नये म्हणून काँग्रेस शेतकऱ्यांना भडकवत आहे असंही जयस्वाल म्हणाले। पटगोवारीची एमआयडीसी आणि ते पटगोवारी आणि इतर काही गावांना मिळून एमआयडीसी प्रस्तावित होती। त्याची अधिसूचना ही डिसेंबर 2023ला निघाली होती। त्या दरम्यान एमआयडीसीने जेवढ्या जागेची पाहणी केली होती त्यानुसार त्यांनी पटगोवारीची जागा योग्य असल्याचा अहवाल दिला होता। एक 4-5 जागेचा पर्याय मी त्यांना दिला होता आणि एमआयडीसीने त्या जागेची निवड केली। परंतु शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांची भावना विचारात घेतली पाहिजे आणि कुठल्याही शेतकऱ्यांवर अन्याय करून अशा पद्धतीचा प्रकल्प करण्याच्या मानसिकतेत राज्य शासन नाही। आज ते लोक एमआयडीसी होऊ नये म्हणून देखील काही लोक प्रयत्न करत आहे। जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या सोबत तिथला लोकप्रतिनिधी ताकदीने उभा आहे, परंतु काही काँग्रेसचे लोक याचा राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।